नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 16.2 चा चौथा प्रश्न सोडवणार आहोत. फाइंड द एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर which is open at one side and whose diameter is 28 cm and height is 20 cm. एक सिलेंड्रिकल शेप कंटेनर बनविण्यासाठी आपणास किती पत्रा किंवा शीट लागेल हे कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे एरिया काढायचा आहे. तर तो कंटेनर एका साईडने ओपन आहे, त्याचा डायमीटर 28 सेंटीमीटर अँड हाईट 20 सेंटीमीटर आहे. फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड ऑफ हाईट 2 सेंटीमीटर फॉर दिस कंटेनर. तर या लीड म्हणजे झाकण तयार करण्यासाठी अप्रॉक्सिमेट अंदाजे किती शीट लागेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्या कंटेनर लीडची हाईट आपल्याला 2 सेंटीमीटर दिलेली आहे. सोडूया. खूप सोपा प्रश्न आहे हा, फक्त समजून घ्या. हा एक सिलेंड्रिकल शेप कंटेनर आहे. सिलेंड्रिकल शेप कंटेनर हा बेसचा सर्कल होईल, हा टॉपचा सर्कल, आणि हे कर्व एरिया होईल हा. आता हेअर डायमीटर गिवन आपल्याला, डायमीटर D इक्वल टू 28 सेंटीमीटर. देअरफॉर रेडियस, डायमीटर दिला म्हणून रेडियस काढता येईल. R इक्वल टू D/2 इक्वल टू 28/2. देअरफॉर R इक्वल टू 14 सेंटीमीटर and height is given and height is 20 सेंटीमीटर. म्हणजे ही रेडियस आपल्याला 14 सेंटीमीटर मिळाली आणि हाईट दिलेली, ही दिलेली आपल्याला 20 सेंटीमीटर. बरोबर आहे. आता एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू मेक कंटेनर. आता ओपन साईड त्याची ओपन आहे, म्हणजे वर आपल्याला पत्रा लावायचा नाही ह्या साईडला, म्हणजे वरचा सर्कल तेवढा आपल्याला कॅन्सल करावं लागेल. फक्त एक बॉटमला एक सर्कल आहे तेवढा एक पत्रा लागेल, आणि हे कर्व सरफेस म्हणजे हा एवढा पत्रा लागेल. तर एरिया ऑफ शीट रिक्वायर टू मेक दी कंटेनर किती पत्रा लागेल, पूर्ण हे कर्व सरफेस एरिया आणि प्लस बॉटमचा बेस एरिया. टॉपचा घ्यायची गरज नाही कारण तो ओपन आहे. कर्व सरफेस एरिया आणि प्लस एरिया ऑफ बेस. कर्व सरफेस एरिया सिलेंड्रिकलचा आपणास माहीत आहे 2πRh. आणि बेस एरिया म्हणजे सर्कल होते, सर्कलचा एरिया πr². आता येथे सर्वांच्या व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला आन्सर काढता येईल, किंवा आपण इथं कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी कॉमन घेऊ. ह्या दोन्ही टर्ममध्ये πr कॉमन आहे, म्हणून πr कॉमन घेऊ आपण याच्यात. जर ह्या टर्मला πrनं डिवाईड केलं तर इथं 2 राहील आणि h राहील, बाकी πr कॅन्सल होईल. प्लस येथे πr, फक्त इथं r राहील, πr कॅन्सल होईल. बरोबर आहे. आता व्हॅल्यू टाकू आपण. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आरची 14, कारण आपण आर कॅल्क्युलेट केलेली आहे 14 सेंटीमीटर.
टू हाईट दिलेली आपल्याला याच्यात 20 सेंटीमीटर, हाईटची व्हॅल्यू 20 सेंटीमीटर आणि प्लस R 14, 7 1 7 7 2 14, बरोबर आहे. 22 × 2 म्हणजे 44 होईल आणि हे कॅल्क्युलेशन 40 + 14, बरोबर आहे. 44 ही ॲडिशन होईल 54 म्हणजे 44 × 54, हे कॅल्क्युलेशन करू आपण. 54 × 44 ॲडिशन 2376, हा एरिया आहे त्यामुळे युनिट येईल स्क्वेअर सेंटीमीटर. एवढा पत्रा लागेल आपल्याला, सीट लागेल. आता लीड बनवायचं म्हणजे झाकण तयार करायचं आहे. आपण झाकणसाठी ह्याला झाकण जर करायचं असेल तर हा एक एवढा सर्कल एवढा पत्रा तर लागेलच, पण त्याची हाईट दिली आपल्याला 2 सेंटीमीटर, म्हणजे झाकण इथपर्यंत आलं पाहिजे. म्हणजे असं झाकण बनवायचं. म्हणजे हा पण एवढी हाईट, ही हाईट किती घेणार 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर. म्हणजे हा पण सिलेंड्रिकल शेपच होऊन जातो. हा होईल बेस एरिया आपला, हा छोटा होईल कर्व सरफेस एरिया आणि हे हाईट होईल 2 सेंटीमीटर. म्हणजे हे झाकण असं, लीड असं होईल, बरोबर आहे. ही हाईट दिली आपल्याला 2 सेंटीमीटर. आता नाऊ एरिया ऑफ शीट required to make area of sheet required to make a lead of height, प्रश्नातले शब्द आहेत, हाईट 2 सेंटीमीटर. किती पत्रा लागेल तर कर्व सरफेस एरिया ऑफ लीड, लीडचा कर्व सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया ऑफ लीड आणि प्लस एरिया ऑफ टॉप साइड, एरिया ऑफ टॉप साइडचं आपलं सर्कलच आहे. कर्व सरफेस एरिया फॉर्म्युला 2πRh, हाच फॉर्म्युला. याच्यात फक्त 20 सेंटीमीटर हाईट घेतली होती, येथे आपल्याला 2 सेंटीमीटर घ्यावं लागेल आणि प्लस πr² टॉपचा एरिया म्हणजे साईड सर्कल होईल ते, म्हणून πr². येथे आपण कॉमन घेऊ शकतो किंवा डायरेक्ट व्हॅल्यू टाकून कॅल्क्युलेट करू शकतो. कॉमन घेऊ आपण. πr कॉमन आहे. πr जर कॉमन घेतला आपण तर येथे 2h + r, बरोबर आहे. आता व्हॅल्यू आपण टाकू. 22/7, r ची व्हॅल्यू 14, 2 × h हाईट किती घेणार आपण 2 × 2 प्लस r 14, 7 1 7 7 2 14, म्हणजे 44 × 4 + 14, म्हणजे काय होईल मित्रांनो 44 × 18, ॲडिशन 18, 44 × 18. आता हे कॅल्क्युलेशन आपण रफमध्ये करू. 44 × 18, 18ने डायरेक्ट मल्टिप्लाय करू. 72 2 आणि 7 79, बरोबर आहे. म्हणजे इक्वल टू आन्सर येईल आपलं
792 एरियाचा आहे म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे लीडसाठी आपल्याला पत्रा 792 स्क्वेअर सेंटीमीटर अप्रोक्सिमेटली लागेल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.